हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स आपल्या चॅनलवरती पाहत राहा. करण हसत मायराला आपल्या मिठीत घेत म्हणाला, मी खूप आनंदी आहे बेबी. तू मला इतकी मोठी खुशी दिलीस की मला काय बोलावं ते समजत नाही. आता मी अजून वाट पाहू शकत नाही. आपण उद्याच लग्न करूया. तू माझ्याशी लग्न करायला तयार आहेस ना? हे ऐकताच मायराच्या डोळ्यात आनंद चमकला आणि ती आनंदाने करणच्या मिठीत शिरली. करणनेही तिला घट्ट पकडून आपल्या बाहुपाशात घेतलं. मात्र त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच स्मितरेषा होती. त्याच्या मनात नेमकं काय चाललं होतं हे फक्त त्यालाच माहिती होतं. दुसरीकडे आलिया आणि विराज दोघेही एकमेकांच्या मिठीत शांत झोपले होते. त्यांना अजिबात कल्पना नव्हती की पुढची सकाळ काहीतरी नवीन घेऊन येणार आहे. पुढच्या सकाळी आलियाची झोप उघडली. तिने बाजूला पाहिलं तर विराज तिथे नव्हता. तिला लगेच समजलं की तो आधीच उठला आहे. हलकसं हसत ती उठली आणि थेट वॉशरूममध्ये गेली. काही वेळाने आलिया अंघोळ करून बाहेर आली. त्याच वेळी विराजही रूममध्ये आला. तो पूर्ण घामाने निथळत होता. जिममधून वर्कआउट करून आला होता. त्याच्या शरीरावर घामाचे थेंब मोत्यासारखे चमकत होते. त्याने फक्त एक साधा ट्राउझर घातला होता आणि वरचा भाग उघडाच होता. नको असूनही आलियाची नजर विराजवरच स्थिरावली. त्याचे 6 पॅक ॲप्स तिला आकर्षित करत होते. आलिया स्वतःकडे पाहताना दिसताच विराजच्या ओठांवर हलकीशी खोडकर स्मित उमटली. तो हळूच तिच्या जवळ गेला आणि तिच्या कानात म्हणाला, मी फक्त तुझाच आहे वाईफी. तू मला जितकं हवं तितकं बघू शकतेस आणि हवं तर स्पर्शही करूनही अनुभव घेऊ शकतेस. हे ऐकताच आलिया गोंधळली. तिने लगेच स्वतःला सावरत विराजपासून दूर होत कपाटाकडे वळली आणि त्यानंतर तिची ही अवस्था पाहून विराज हलकसं हसला आणि शॉवर घेण्यासाठी बाथरूममध्ये गेला. सुमारे 1 तासानंतर दोघेही तयार होऊन खाली हॉलमध्ये आले. त्यांनी डायनिंग टेबलवर बसून नाश्ता केला आणि ऑफिससाठी निघाले. कारमध्ये बसल्यावर विराजने गाडी सुरू केली. तेवढ्यात आलियाचा फोन वाजला. त्याच क्षणी विराजने तिला आपल्या मिठीत घेतलेलं होतं. फोनचा आवाज ऐकताच त्याने रागाने मोबाईलकडे पाहिलं आणि त्यानंतर आलियाने फोन पाहिला तर त्यावर करणचं नाव दिसत होतं. हे पाहून विराजच्या डोळ्यात राग स्पष्ट दिसू लागला आणि त्याने नजर दुसरीकडे वळवली. आलियाला समजलं की विराजला करणचा फोन आवडलेला नाही. तरीही तिने फोन उचलला आणि स्पीकरवर टाकला. दुसऱ्या बाजूने करण म्हणाला, आलिया बेबी, सॉरी, आज आपण लग्न करू शकत नाही. माझ्या ऑफिसमध्ये खूप महत्त्वाची मीटिंग आहे. आपण काही दिवसांनी लग्न करूया ना? मला खात्री आहे की तू माझी अडचण समजून घेशील. हे ऐकून आलिया काही बोलली नाही आणि त्यानंतर फक्त हलकसं हो म्हणाली. करण तिच्या शांततेवरून समजला की ती नाराज आहे. तो तिला समजावत म्हणाला, प्लीज बेबी, तुला माहीत आहे ना मी तुझ्यावर किती प्रेम करतो. तुझ्याशिवाय एक क्षणही राहू शकत नाही. पण ही मीटिंग खूप महत्त्वाची आहे. जर मी ती अटेंड केली नाही तर डॅड मला सोडणार नाहीत. तो पुढे म्हणाला, मला या मीटिंगसाठी बाहेरगावी जावं लागेल आणि कदाचित 1 आठवडा लागेल. पण मी परत येताच लगेच तुझ्याशी लग्न करेन. आलियाने शांतपणे उत्तर दिलं, ठीक आहे, तू जा आणि तुझी मीटिंग अटेंड कर. हे ऐकताच करण हसत म्हणाला, आय नो, तू मला समजून घेशील. आय लव्ह यू सो मच बेबी. असं म्हणत त्याने फोनवरच एक किस केला. मात्र
आलियाने काहीही उत्तर दिलं नाही आणि तिने कॉल कट केला. विराज, जो आलियाच्या जवळच बसला होता, मोबाईल स्पीकरवर असल्यामुळे त्याने सगळ्या गोष्टी ऐकल्या होत्या. करण जेव्हा जेव्हा आलियाला लव यू म्हणत होता, हे ऐकून विराजच्या मनात राग उसळत होता. आपला राग नियंत्रणात ठेवण्यासाठी त्याने मुठी आवळून धरल्या होत्या. तो मुद्दाम आलियाकडे पाहत नव्हता, कारण तो खूपच रागात होता आणि तो आपला राग आलियावर काढू इच्छित नव्हता. आलियाला विराजची अवस्था समजली. तिने मोबाईल बाजूला ठेवला आणि हळूच त्याच्या जवळ जाऊन त्याला मिठी मारली. मग त्याच्या गालावर हलकेच किस करत म्हणाली, हबी, आर यू अँग्री विथ मी? हे ऐकताच विराज हलकसं हसला आणि तिच्याकडे पाहत म्हणाला, नो, आय एम नॉट. असं म्हणत त्याने तिला घट्ट मिठीत घेतलं आणि तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले. विराजच्या या अचानक कृतीमुळे आलिया थोडी हैराण झाली. दुसऱ्या बाजूला मायरा आणि करण कोर्टात लग्नासाठी तयार होत होते. मायरा खूप उत्साहित होती, कारण तिचं स्वप्न पूर्ण होणार होतं. ती करणला कायमच स्वतःचं बनवणार होती आणि तिला असं वाटलं होतं की ती आलियाला हरवेल. तिला मात्र एक गोष्ट खटकत होती. तिला वाटत होतं की आलियाने हे सगळं पाहायला हवं. तिच्या डोळ्यांसमोर आलियाचं मन तुटताना पाहायचं होतं. थोडा विचार करून तिने आलियाला मेसेज केला. मेसेज केल्यानंतर तिच्या ओठांवर एक खट्याळ स्मित आलं. ती स्वतःशीच म्हणाली, कम सून माय डिअर सिस्टर. आज तुला तुटताना पाहायचं माझं स्वप्न पूर्ण होणार आहे. थोड्याच वेळात करण रूममध्ये आला आणि मागून मायराला मिठी मारत म्हणाला, आर यू रेडी बेबी? मायराने होकारार्थी मान हलवली. करणने तिच्या गालावर किस केलं आणि तिचा हात धरून दोघे बाहेर आले. बाहेर त्यांच्यासाठी कार तयार होती. दोघे कारमध्ये बसले आणि कोर्टाकडे निघाले. साधारण 15 मिनिटात ते कोर्टात पोहोचले. करणने आधीच सगळ्या तयारी केल्या होत्या, त्यामुळे 15-20 मिनिटात त्याचं लग्न पूर्ण झालं. अर्ध्या तासाने ते दोघे कोर्टाबाहेर आले. दोघांच्याही चेहऱ्यावर मोठं स्मित होतं. मायरा सतत आपलं मॅरेज सर्टिफिकेट पाहत होती आणि त्याचवेळी आलियाला शोधत होती. तेवढ्यात करणला ऑफिसमधून कॉल आला. तो बाजूला जाऊन बोलू लागला. कॉल संपवून तो मागे वळला. तेवढ्यात कोणीतरी येऊन त्याच्या गालावर जोरात चापट मारली. करणने समोर पाहिलं तर आलिया उभी होती. तिचे डोळे रागाने लाल झाले होते. करण तिला पाहून पूर्णपणे हादरला. आलियाने रागाने त्याच्याकडे बोट दाखवत म्हणाली, हाऊ डेअर यू करण. मी कधी स्वप्नातही विचार केला नव्हता की तू इतका खोटारडा असशील. तू मला सांगितलं होतंस की तू आउट ऑफ स्टेशन जात आहेस. एक महत्त्वाची मीटिंग आहे आणि इथे तू लग्न करत आहेस. ती पुढे म्हणाली, आपली एंगेजमेंट झाली आहे. तू मला किती मोठमोठी वचनं दिलीस, पण तू तर खूप मोठा धोकेबाज निघालास. करण स्वतःला सावरत म्हणाला, आलिया बेबी, तू चुकीचं समजत आहेस. मी इथे फक्त मित्राच्या लग्नासाठी आलो होतो, विटनेस म्हणून. आलिया त्याच्याकडे संशयाने पाहत होती. करण पुन्हा म्हणाला, प्लीज ट्रस्ट मी बेबी, आय लव्ह यू सो मच. असं म्हणत त्याने तिचे हात पकडले, तिला मिठीत ओढलं. तेवढ्यात मायरा तिथे आली आणि म्हणाली, बेबी चल ना, आता आपलं लग्न झालं आहे. आणि त्यानंतर इथे पुढचं दृश्य पाहून ती थबकली. आलियाने लगेच करणला दूर ढकललं आणि म्हणाली, ओ, तर ही आहे तुझी फ्रेंड. बहुतेक विटनेस बनता बनता तू नवरा बनलास, राईट? मायरा रागाने पुढे आली आणि आलियाला थप्पड मारण्याचा प्रयत्न केला, पण आलियाने तिचा हात पकडला आणि म्हणाली,
कोशिशही करू नकोस, नाहीतर काय होईल तुला माहीत आहे. तिने मायराला ढकललं. करणने लगेच मायराला पकडलं. मायरा रडत त्याच्या गळ्यात पडली. आलिया पुन्हा रागाने म्हणाली, खबरदार करण, माझ्याजवळ येऊ नकोस. मला सगळं सत्य कळलं आहे. तुमचं अफेअर खूप आधीपासून सुरू होतं आणि मायरा, ती तुझ्या बाळाची आई होणार आहे, हेही मला माहिती आहे. हे ऐकून करण हादरला. आम्हाला कधीच वाटलं नव्हतं की आम्ही एकमेकांच्या प्रेमात पडू, पण ती एक चूक होती. त्या रात्री नकळत आम्ही एकमेकांचे झालो आणि त्यानंतर करणचं मूल माझ्या पोटी आलं. मायरा पुढे म्हणाली, यात करणची काहीच चूक नाही दीदी. तो आजही तुमच्यावर प्रेम करतो, खूप प्रेम करतो. हो, मान्य आहे की त्याच्या मनात माझ्यासाठीही एक सॉफ्ट कॉर्नर आहे, पण तो अजूनही तुमच्याशीच लग्न करणार आहे. आमचं लग्न खरं नाही, सगळं फक्त दिखावा आहे. मायरा खूप निरागसपणे हे सगळं बोलत होती, कारण तिला करणसमोर स्वतःला चांगलं दाखवायचं होतं. तिथे आलिया मात्र रागाने मायराकडे टक लावून पाहत होती. मनात ती विचार करत होती, ही मुलगी किती चालाक आहे, स्वतःच्या कृत्यांपासून कधीच थांबत नाही. आलियाच्या चेहऱ्यावरचे भाव पाहून मायरा मनात खूप खुश होती. करण एक नजर मायराकडे टाकतो, जी खोटी अश्रू ढाळत होती. तो लगेच मायराला मिठीत घेतो आणि आलियाकडे रागाने पाहत म्हणतो, हो, मी मायरावर प्रेम करतो. आज मी मान्य करतो की मला मायरा खूप आवडते. तुझ्यासारख्या मुलीवर कोण प्रेम करेल? तू आहेसच तरी काय. जे प्रेम मला मायराकडून मिळालं ते मला तुझ्याकडून कधीच मिळालं नाही. तो पुढे म्हणाला, तू मला जवळही येऊ देत नव्हतीस, पण मायराने मला पूर्णपणे आनंद दिला. एका मुलीने मुलाला जे काही द्यायला हवं होतं ते सगळं तिने दिलं. तुझ्या त्याचं एक टक्काही नाही. हे ऐकून करण तिरस्काराने आलियाकडे पाहू लागला. हे ऐकताच आलिया रागाने त्याच्याकडे धावून जाते आणि त्याला थप्पड मारायला हात उचलते, पण करण तिचा हात पकडतो आणि तिला जोरात ढकलतो. आलिया खाली पडते आणि तिच्या मनगटाला दुखापत होते. तिच्या डोळ्यातून अश्रू येतात. थोड्या अंतरावर उभी असलेली एक आलिशान रोल्स रॉयस गाडीत बसलेली व्यक्ती हे सगळं बारीकाने पाहत होती. प्रत्येक क्षणागणिक त्याच्या चेहऱ्यावरील भाव बदलत होते. आलिया जमिनीवर पडताच त्याच्या डोळ्यात राग उसळतो, जणू काही मोठं वादळ येणार आहे. आणि त्यानंतर अचानक आलियाच्या ओरडण्याचा आवाज मायराच्या कानावर पडतो. ती भानावर येते. आत्तापर्यंत जे काही घडलं होतं ते सगळं फक्त आपल्या कल्पनेत पाहत होती, जणू उघड्या डोळ्यांनी स्वप्न पाहत होती. मायरा थोड्या अंतरावर उभी राहून करण आणि आलियामधला वाद पाहत होती. आलियाच्या चेहऱ्यावर राग होता, तर करण तिला समजवण्याचा प्रयत्न करत होता. हे पाहून मायराला राग येतो आणि ती हळूच चालत आलियाकडे जाते. ती गोड आवाजात म्हणते, दीदी, तुम्ही इथे अचानक कशा काय आलात? करण कधी मायराकडे तर कधी आलियाकडे पाहत होता. तो मायराला बाजूला करत म्हणाला, आलिया, तू जसं समजते आहेस तसं काही नाही. पण तो पूर्ण बोलण्याआधीच आलिया त्याला ढकलत म्हणाली, माझ्यापासून दूर राहा करण. तो इतका खालच्या दर्जाचा माणूस असेल असं मी स्वप्नातही विचार केला नव्हता. माझ्या पाठीमागे तू मायरासोबत नाटं ठेवलंस आणि आता ती तुझ्या मुलाची आई होणार आहे. हे ऐकून करण थोडा स्तब्ध झाला. तेवढ्यात मायरा पुढे येऊन खोटे अश्रू ढाळत म्हणाली, दीदी, तुम्ही गैरसमज करत आहात. हो, तुमचं आणि करणचं लग्न ठरलं होतं, पण आम्हाला एकमेकांवर प्रेम होईल असं कधी वाटलं नव्हतं.
परिस्थितीच अशी झाली. आम्हाला खूप पश्चाताप होतोय. ती करणचा हात धरते. करणही हळूच तिचा हात धरून आलियाकडे पाहत म्हणतो, सॉरी आलिया, कदाचित मी तुझ्यासोबत खूप चुकीचं केलं. गाईज प्लीज थोडं समजून घ्या, टेक्स्ट जरा मागे पुढे होते या व्हिडिओमुळे आणि चॅनलला प्रॉब्लेम आल्यामुळे मला हा व्हिडिओ करावाच लागत आहे फेस कॅम दाखवून. तर आता आपण आपल्या स्टोरीकडे वळूयात. प्लीज एक मिनटं थांबा. सॉरी आलिया, कदाचित मी तुझ्यासोबत खूप चुकीचं केलं. आपण इथपर्यंत ही स्टोरी पाहिली होती, तर आता इथून पुढे आपण स्टोरी पाहणार आहोत. पण जे व्हायचं होतं ते झालं आहे. मायरा माझ्या मुलाची आई होणार आहे, त्यामुळे मी या जबाबदारीपासून पळू शकत नाही. तो मान खाली घालतो. आलिया रागाने कधी करणकडे तर कधी मायराकडे पाहते. मायरा मात्र लपून हसते आणि लगेच निरागस चेहरा करते. हे पाहून आलियाला खूप राग येतो, पण योग्य वेळेची वाट पाहत ती तिथून निघून जाते. मायरा तिच्या मागे आवाज देते, दीदी थांबा ना. करण तिला थांबवतो. मायरा त्याच्या मिठीत शिरत म्हणते, पहा ना करण, दीदी आपल्यावर रागवल्या. मी खूप वाईट आहे. ती रडण्याचा अभिनय करते. करण तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतो, शांत हो मायरा, अशा अवस्थेत तुला असं वागायला नको. आपल्या बाळावर त्याचा परिणाम होईल. तो तिला जवळ घेतो. त्यानंतर ते दोघं तिथून निघून जातात. आलिया तिथून थोडी दूर जाते. इतक्यात एक रोल्स रॉयस कार येऊन तिच्या समोर थांबते. आलियाच्या चेहऱ्यावर राग होता आणि तिच्या डोळ्यात हलकी ओल होती. ती कारकडे नजर टाकते आणि लगेच ओळखते की ही कार कोणाची आहे. काहीही न बोलता ती कारचा दरवाजा उघडते आणि मागच्या सीटवर जाऊन बसते. विराज मात्र एकटक आलियाकडे पाहत होता. तिच्या डोळ्यातले अश्रू पाहून त्याला खूप वाईट वाटत होतं. नकळत त्याच्या मनात वेदना निर्माण झाली होती. कदाचित तेच त्याचं प्रेम होतं, कारण तो आलियाच्या डोळ्यातला एक थेंबही अश्रूही सहन करू शकत नव्हता. मनातच त्याला करण आणि मायरा यांच्यावर खूप राग येत होता. त्याने ठरवलं की त्याच्या पत्नीच्या डोळ्यात अश्रू आणणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तो धडा शिकवेल, त्यांना खूप रडवेल. आलियाला करण दूर गेला याचं दुःख नव्हतं, पण तिने ज्यांना आपलं मानलं तेच तिचे शत्रू निघाले याची तिला जास्त वेदना होत होती. हे सगळं विचार करून तिला खूप रडू येत होतं, पण ती स्वतःला कसाबसा सावरत होती. मुठी आवळून ती कारच्या बाहेर पाहत बसली होती. तेवढ्यात विराज, जो इतका वेळ हे सगळं पाहत होता, स्वतःला थांबू शकला नाही. त्याने एका झटक्यात आलियाचा हात पकडला आणि तिला ओढून आपल्या मांडीवर बसवलं. आलिया त्याच्या गळ्यात पडून जोरजोरात रडू लागली. विराज प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवत तिचे हात अलगद धरून म्हणाला, तुला करण दूर गेला याचं इतकं वाईट वाटते का? तू त्याच्यावर इतकं प्रेम करत होतीस का? हे ऐकून आलिया शांत झाली आणि आश्चर्याने विराजकडे पाहू लागली. त्याच्या डोळ्यात रागाची झलक होती. चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता, पण तो खूप रागावलेला दिसत होता. आलियाने लगेच नकारार्थी मान हलवली आणि म्हणाली, असं अजिबात नाही. मला तो अजिबात आवडत नाही आणि मी त्याच्यावर कधीच प्रेम केलं नाही. आजही नाही तर कधीच नाही. हे ऐकताच विराजचे लाल झालेले डोळे हळूहळू शांत झाले. तो स्वतःला सावरू लागला. आलियाने त्याचा चेहरा हातात घेतला आणि त्याच्या कपाळावर हलकेच चुंबन देत म्हणाली,
मी त्याच्यासारख्या माणसावर कधीच प्रेम करू शकत नाही, असं म्हणत ती विराजच्या छातीवर डोकं टेकवते. विराजच्या ओठांवर नकळत हलकीशी स्मित उमटली, पण त्याच्या मनात अजूनही करण आणि मायराबद्दल प्रचंड राग होता. त्याच्या मनात एक मोठा धोकादायक प्लॅन तयार होता, जणू एखाद्या वादळाच्या आधीची शांतता. थोड्या वेळाने विराजची कार आलियाच्या ऑफिससमोर येऊन थांबली. आलियाने आधीच त्याला ऑफिसच्या थोडं आधी कार थांबवायला सांगितलं होतं, पण विराजने मुद्दाम कार ऑफिस समोरच थांबवली. आलिया ही काही बोलली नाही. आतापर्यंत तिने स्वतःला सावरलं होतं, कारण विराज सोबत असताना तिला नेहमी एक वेगळाच शांतपणा जाणवत होता. आणि त्याच नंतर विराजने तिचे केस आणि डोळ्यातील अश्रू हलकेच पुसले, तिचे कपडे नीट केले आणि तिच्या कपाळावर पुन्हा एकदा चुंबन घेत म्हणाला, टेक केअर वायफी, कारण मला तुझ्या सुंदर डोळ्यात अश्रू आवडत नाहीत. हे ऐकून आलियाने हलकेच पापण्या खाली केल्या आणि लगेच कारमधून उतरली. ती घाईघाईने ऑफिसमध्ये गेली. तिथे पोहोचल्यावर तिच्या समोरचं दृश्य पाहून ती थक्क झाली. आलिया जेव्हा ऑफिसमध्ये पोहोचते तेव्हा सगळे लोक तिला विचित्र नजरेने पाहू लागतात. हे पाहून आलियाला थोडी घबराहट होते. ती इकडे तिकडे नजर फिरवून पाहते, तर सगळेच तिच्याकडे पाहत असतात. ती मनात विचार करू लागते, हे सगळे मला असं का पाहत आहेत. ती लगेच एका साईड मिरर जवळ जाऊन स्वतःकडे पाहते. मी ठीक दिसते ना, ती स्वतःलाच विचारते. कपडेही नीट असतात, मग सगळे असे का पाहत आहेत, असा विचार करत ती सगळ्यांकडे दुर्लक्ष करून आपल्या मैत्रीण जियाच्या केबिनमध्ये जाते. जिया तिचीच वाट पाहत बसलेली असते. आलिया जियाकडे जात असताना तिला वाटेत काही लोकांची कुजबूज ऐकू येते. स्पष्ट ऐकू येत नसलं तरी तिच्याबद्दलच बोलत आहेत हे तिला जाणवतं. ती जियाकडे पोहोचताच विचारते, मी काही विचित्र दिसते का? सगळे मला वेगळ्याच नजरेने का पाहत आहेत? काही झालंय का? जिया काही बोलणार इतक्यात बाहेरून मोठा गोंधळ ऐकू येतो. दोघेही लगेच केबिन बाहेर येतात. बाहेरचं दृश्य पाहून आलिया थक्क होते. करण आणि मायरा हातात हात घालून उभे असतात आणि त्यांनी एकमेकांना वर माला घातलेली असते. तेवढ्यात आलियाचे डॅडही त्यांच्या केबिनमधून बाहेर येतात. ते मायरा आणि करणला पाहून आनंदाने मायराला मिठी मारतात. मायरा देखील आनंदाने त्यांच्या गळ्यात पडलेली असते आणि करणच्या चेहऱ्यावरही मोठं हसू असतं. थोड्या अंतरावर उभी राहून आलिया हे सगळं बारीकाने पाहत असते. तिच्या मनाला खूप वेदना होत असतात. ती मनात विचार करते, डॅडनी एकदाही मायराला काही चुकीचं केल्याचं नाही सांगितलं, उलट ते खुश आहेत. तेव्हा तिला जाणवतं, कदाचित डॅडसाठी ती कधीच महत्त्वाची नव्हती. त्यांच्यासाठी मायरा हीच सर्व काही आहे. आलिया स्वतःला सावरत एका बाजूला उभी असते, तर मायरा आपल्या पप्पांच्या मिठीतून तिरक्या नजरेने आलियाकडे पाहत हसत असते, जणू तिला चिडवत आहे. हे पाहून आलियाला खूप राग येतो. करणही आलियाकडे एक नजर टाकून मायरासोबत हसत उभा असतो, जणू त्याला काहीच पश्चाताप नाही. थोड्या वेळाने आलियाचे डॅड सर्वांसमोर म्हणतात, आज मी खूप आनंदी आहे. माझ्या मुलीने करणसोबत लग्न करून माझा मान वाढवला आहे. या दोघांना एकत्र पाहून मला खूप आनंद होत आहे. हे बोलताना त्यांची नजर आलियावर जाते आणि ते क्षणभर थांबतात. नंतर ते पुन्हा सगळ्यांकडे पाहून म्हणतात, 2 दिवसांनी मी एक मोठा रिसेप्शन ठेवत आहे. तुम्हा सगळ्यांना आमंत्रण आहे, नक्की या. हे ऐकता सगळे कर्मचारी टाळ्या वाजवू लागतात. मायरा मात्र ॲटिट्यूडने करणचा हात धरून स्टाईल मारत उभी असते. ऑफिस सुटल्यानंतर सगळे घरी निघतात.
आजिया आलियासोबत जाणार असते, कारण तिला माहिती असतं की आलिया खूप दुखावली आहे. पण आलिया चेहऱ्यावर काहीच न दाखवता नॉर्मल वागते. तिला करणबद्दल दुःख नव्हतं, कारण ती स्वतःलाच त्याला नको मानत होती. पण डॅडचं वागणं तिला आतून तोडून टाकत होतं. जिया तिचा हात धरून विचारते, "आर यू ओके आलिया?" आलिया हसत उत्तर देते, "तुला काय वाटतं, मी त्या माणसासाठी दुःखी होणार जो कुणाचाच नाही होऊ शकत? तो माझा काय होणार? उलट माझी त्याच्यापासून सुटका झाली." हे ऐकून जिया तिला मिठी मारत म्हणते, "मी खूप खुश आहे. तुला तर हिरा मिळालाय, विराज सर सारखा." मायराला जेव्हा खरं कळेल ना, तेव्हा तिचा गर्व जमिनीवर येईल. आलिया हसत म्हणते, "बस कर ग, तू नेहमी विराजचीच स्तुती करत असतेस." पण विराजचं नाव ऐकताच तिचे गाल लाल होतात, ज्याची तिलाही जाणीव नसते. जिया हसत म्हणते, "मी काही चुकीचं बोलत नाहीये. त्या मायराला शिक्षा मिळायलाच हवी." हे बोलताना जिया रागाने लाल होते आणि आलिया मोठ्याने हसू लागते. दोघी ऑफिस बाहेर येतात. तेवढ्यात एक मोठी काळी रोल्स रॉयस कार त्यांच्यासमोर येऊन थांबते. ती पाहताच आलिया ओळखते, ही विराजची कार आहे. कारच्या आत पाहिल्यावर विराज ड्रायव्हिंग सीटवर बसलेला असतो आणि प्रेमाने आलियाकडे पाहत असतो. तो खूपच हँडसम आणि डॅशिंग दिसत असतो. त्याला पाहून आलियाच्या डोळ्यात चमक येते. ती मनातच म्हणते, "हाय, माझा हबी किती हँडसम दिसतोय." आत्ता जाऊन त्याला मिठी मारावी असं वाटतंय आणि लगेच स्वतःच्या डोक्यावर हलकी चापट मारत म्हणते, "आरू, तू काय काय विचार करतेस? कधीपासून अशी झालीस तू?" तेवढ्यात कुणीतरी आवाज देतं आणि आलिया लाजून अजूनच लाल होते. तोच विराज, जो बराच वेळ आलियाच्या चेहऱ्यावरील भाव निरखत होता. कारचा दरवाजा उघडत ड्रायव्हिंग सीटवर बसलेल्या अवस्थेतच तिला शेजारच्या सीटवर बसवण्याचा इशारा करतो. आलिया कारमध्ये बसण्याआधी तिच्यासोबत उभी असलेल्या जियाकडे पाहत आणि तिलाही सोबत येण्याचा इशारा करते. पण जिया लगेच नकार देत हळू आवाजात म्हणते, "तू सरांसोबत जा आणि एन्जॉय कर. मला कबाबमध्ये हाड व्हायचं नाही." असं म्हणत ती आलियाला डोळा मारते. त्यावर आलिया तिला रागाने बघते आणि मग कारकडे वळते. जिया मात्र हसत तिला पाहत राहते. आलिया विराजकडे न पाहता पटकन कारमध्ये बसते. जियाला बाय करते आणि दोघे तिथून निघून जातात. आलिया बसताच विराज कार पुढे चालवतो. कार चालवत विराज शांतपणे विचारतो, "तू तुझ्या फ्रेंडला का नाही बसवलंस? तिलाही सोबत आणू शकत होतीस. मी तिला ड्रॉप केलं असतं." आलिया लगेच म्हणते, "मी सांगितलं होतं तिला, पण तिनेच नकार दिला." विराज तिच्याकडे पाहत विचारतो, "का? ती तर तुझी खूप चांगली मैत्रीण आहे ना? मग तिने का नकार दिला?" आलिया नकळत बोलून जाते. तिचं म्हणणं होतं की ती कबाबमध्ये हाड व्हायला नको आहे. हे बोलताच ती स्वतःची जीभ चावते. मनातच ती स्वतःला म्हणते, "काय केलंस तू आलिया? स्वतःच अडचण ओढवून घेतलीस." विराज तिच्याकडे तिरक्या नजरेने पाहत हलकंसं हसत म्हणतो, "खरंच का वायफी?" आलिया गोंधळते. ती नजर चुकवते. विराज पुढे हसत म्हणतो, "जर तुझी फ्रेंड येऊ इच्छित नव्हती तर आपण तिच्या नसण्याचा फायदा घ्यायला हरकत नाही ना?" त्याच्या चेहऱ्यावर खट्याळ स्मित असतं. हे ऐकून लगेच त्याचा चेहरा पुढे वळवत म्हणते, "ड्रायव्हिंगवर लक्ष द्या. मला घरी जायचं आहे, हॉस्पिटलला नाही. समजलं का डिअर हजबंड?" हे ऐकताना विराजच्या चेहऱ्यावर मोहक हसू उमटलं. तिच्या तोंडून डिअर हजबंड ऐकून तो मनात खूप आनंदी होतो. आलिया लाजून नजर इकडे तिकडे वळवते. तिचे गाल लाल होतात. वातावरण बदलण्यासाठी ती विचारते, "आपण कुठे चाललो आहोत?" विराज हसत म्हणतो, "तुला काय वाटतं वायफी?
आलिया स्वतःशीच पुटपुटते. मला काय होतंय? मी असं विचित्र प्रश्न का विचारते? विराज तिचे भाव पाहून मनातच हसतो आणि म्हणतो, काय विचार करतेस? जर तुला हरकत नसेल तर आपण थोडा रोमॅन्स सुरू करू का? मला माहीत आहे तुला ते आवडतं. असं म्हणत तो तिच्या गालांवर हलकेच हात फिरवतो. त्याचा स्पर्श खूपच नाजूक आणि जाणवणारा असतो. हळूहळू तो तिच्या ओठांकडे हात नेताच आलिया पटकन त्याचा हात दूर करते. इतक्यात कार अचानक थांबते. आलिया घाबरते. विराज हसत म्हणतो, घाबरू नकोस वायफी, कारमध्ये काही सुरू करणार नाही, पण तुला हवं असेल तर मला हरकत नाही. आलिया लगेच खिडकीबाहेर पाहते. कार मॅन्शन समोर उभी असते. ती पटकन दरवाजा उघडून बाहेर पडण्याचा प्रयत्न करते, पण त्याआधीच विराज झटपट बाहेर येतो. तिच्या कमरेत हात घालून तिला ओढतो आणि एका झटक्यात उचलून घेतो. आलिया घाबरते आणि झटपटत म्हणते, सोडा, काय करताय? मी चालू शकते, सगळे बघत आहेत. विराज शांतपणे म्हणतो, मला फरक पडत नाही. माझ्या वायफीला थकवा यायला नको. तो तिला उचलून आत चालू लागतो. आलिया अजूनही हलत असते. तेव्हा विराज तिच्या कानाशी हळूच म्हणतो, जर अजून हल्लीस तर इथेच सगळ्यांसमोर किस करेन. हे ऐकताच ती शांत होते आणि त्याच्या गळ्यात हात टाकते. दोघे मॅन्शनमध्ये जातात. बाहेर उभे असलेले लोक त्यांच्या बॉसचा हा बदललेला अवतार पाहून आश्चर्यचकित होतात. त्यांच्या नेहमी गंभीर आणि कठोर दिसणाऱ्या विराजचा हा वेगळा चेहरा असतो. विराज आत जाण्यापूर्वी एक कटाक्ष टाकतो आणि सगळे घाबरून नजर खाली करतात. मग तो पुन्हा आलियाकडे हसत आत जातो. दोघे हॉलमध्ये पोहोचतात आणि तिथे बसलेल्या लोकांना पाहून दोघेही आश्चर्यचकित होतात. विराजने समोर पाहिलं तर हॉलचं दृश्य पाहून तो थक्कच झाला. कधी तो समोर बघत होता तर कधी आलियाकडे. आलियाचंही तेच हाल होतं. ती कधी आश्चर्याने हॉलकडे पाहत होती तर कधी विराजकडे. ती त्याच्याकडे गोंधळलेल्या नजरेने पाहत होती, जणू विचारत होती, हे सगळं काय आहे? विराजने पाहिलं की संपूर्ण हॉलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे गिफ्ट्स ठेवलेले होते आणि सोफ्यावर त्याचे आजोबा, आई वडील आणि त्याची लहान बहीण बसलेली होती. त्याने आलियाकडे पाहिलं. ती अजूनही गोंधळलेल्या नजरेने त्यालाच प्रश्न विचारत होती. ते समजून विराजने फक्त डोळे मिचकावले आणि तिला आपल्या हातात उचलून आत चालत गेला. हॉलमध्ये बसलेल्या सगळ्यांनी जेव्हा विराजला एका मुलीला हातात घेऊन येताना पाहिलं तेव्हा ते आणखीनच आश्चर्यचकित झाले, कारण त्यांनी कधीही विराजचा असा अवतार पाहिला नव्हता. सगळे त्याच्याकडे मोठ्या डोळ्यांनी पाहत होते. विराज त्यांच्या जवळ आला आणि काही बोलणार इतक्यात आलियाने त्याला खाली उतरवायला सांगितलं, पण विराजने तिला नजरेनेच गप्प बसायला सांगितलं आणि तिला तसंच हातात धरून म्हणाला, तुम्ही सगळे इथे काय करत आहात? त्याचं बोलणं ऐकून त्याचे आजोबा म्हणजेच विश्वनाथ खन्ना म्हणाले, ही काय पद्धत आहे मोठ्यांशी बोलायची? असं स्वागत करता का? हे संस्कार दिलेत का मी तुला? त्यावर आजी सावित्री खन्ना लगेच म्हणाल्या, अहो, का रागवताय? तुम्हाला माहिती आहे ना तो कसा आहे. त्यामुळे आजोबा शांत झाले. दरम्यान सगळं ऐकून आलियाला परिस्थिती समजली आणि ती पटकन विराजच्या हातातून उतरायचा प्रयत्न करू लागली. नाईलाजाने विराजने तिला खाली उतरवलं. आलिया शांतपणे उभी होती. तेव्हा विराजची आई स्नेहा खन्ना हसत म्हणाल्या, बेटा, हीच ना आपली सून? हे ऐकून आलियाला सगळं समजलं. ती पटकन पुढे जाऊन आधी आजोबा आजींचे आणि मग आई वडिलांचे पाय स्पर्श करून आशीर्वाद घेते.
विराजचे वडील अभिजित खन्ना हे खन्ना एंटरप्राइजेसचे चेअरमन होते. अजूनही ते खूप एनर्जेटिक आणि देखणे दिसत होते. विराजही बराचसा त्यांच्या सारखाच दिसत होता, पण तरुण असल्यामुळे आणखी आकर्षक वाटत होता. अभिजितजींनी प्रेमाने आलियाच्या डोक्यावरून हात फिरवत म्हटलं, आनंदी राहा बाळा, आणि आमच्या या नालायक मुलाला थोडी शहाणपण शिकव. त्यावर स्नेहा खन्ना लगेच म्हणाल्या, खबरदार, माझ्या मुलाला नालायक म्हणालात तर. माझा मुलगा हिऱ्यासारखा आहे. असं म्हणत तो विराज जवळ गेल्या आणि त्याचे गाल ओढले. विराज हसला आणि आईला मिठी मारली. त्या प्रेमाने म्हणाल्या, आय एम सो प्राऊड ऑफ यू माय सन. आलिया हे सगळं शांतपणे पाहत होती. आईने मुलावर केलेलं प्रेम पाहून तिच्या मनात आनंद दाटून आला, पण कुठेतरी तिच्या डोळ्यात हलकंसं दुःखही होतं. आज तिची आई असती तर तीही तिला असंच तिने प्रेम केलं असतं. तेवढ्यात विराजची बहीण पंखुडी आनंदाने धावत आली आणि म्हणाली, वा भाभी, तुम्ही खूप सुंदर दिसताय. मला खूप आनंद आहे की तुम्ही माझी भाभी आहात. आता मी सगळ्यांना अभिमानाने सांगणार, ही माझी सिस्टर इन लॉ आहे. विराज तिचं बडबड ऐकत होता. त्याने तिच्या डोक्यावर हलकी टपली मारत म्हटलं, बस आता, खूप बोललीस. माझ्या बायकोला नजर लागू देऊ नकोस. आलिया पंखुडीला भेटून खूप खुश झाली. तिचं वागणं अगदी लहान मुलासारखं होतं. थोड्या वेळाने विराज विचारात पडून म्हणाला, तुम्हा सगळ्यांना कोणी सांगितलं की मी लग्न केले? त्याच्या लक्षात आलं, हे नक्कीच त्याच्या जिवलग मित्राचं काम आहे. तो मनातच म्हणाला, एकदा भेटलास ना, मग बघ मी तुला. तेवढ्यात आईचा आवाज आला. स्नेहा म्हणाल्या, मी खूप आनंदी आहे विराज. या दिवसाची मी कित्येक वर्ष वाट पाहत होते. त्या थोड्या भावूक झाल्या. विराज त्यांना मिठी मारत म्हणाला, मॉम, डोंट क्राय, आय हेट टीयर्स. त्या हसल्या आणि म्हणाल्या, हे मला नाही, तुझ्या बायकोला सांग. तिच्या डोळ्यात एकही अश्रू आला तर बघ. विराज चेहरा करून म्हणाला, मम्मा, हे काय, मीच तुमचा फेवरेट नाही का आता? त्यावर स्नेहा हसून म्हणाल्या, तू आहेसच, पण माझी सून बेस्ट आहे. असं म्हणत त्यांनी आलियाच्या कपाळावर प्रेमाने चुंबन घेतलं. हे पाहून आलियाच्या डोळ्यात पाणी आलं होतं. विराजने तिला नजरेने सांगितलं, रडू नकोस. ती हलकसं हसली. थोड्या वेळाने सगळे डिनर टेबलवर बसले. तेवढ्यात एक मोठा आवाज आला. असं वाटतं सगळे मला विसरलेत. सगळे हसत समोर पाहू लागले. एक व्यक्ती उभी होती. विराज मात्र त्याच्याकडे रागाने पाहत होता. तो माणूस थोडा घाबरला, पण लगेच म्हणाला, अंकल, आंटी, तुम्ही तुमच्या मुलाला भेटलात आणि मला विसरलात का? त्यावर आजोबा हसत म्हणाले, अरे, माझ्या शेर पुत्राला मी कसा विसरेन, ये इथे ये. आजीही म्हणाल्या, चल, तूही जेवायला बस. विराजचे वडील म्हणाले, तू फक्त विराजचा मित्र नाहीस, तू आमचा मुलगाच आहेस. समोर उभा असलेला माणूस दुसरा कोणी नसून विराजचा खास मित्र तुषार होता. विराज त्याच्याशी आपल्या सगळ्या गोष्टी शेअर करायचा. एकही गोष्ट लपवायची नाही. जसं विराज आपल्या सगळ्या गोष्टी तुषारला सांगायचा, तसंच तुषारही त्याच्या छोट्या मोठ्या गोष्टी विराजला सांगायचा. पण एक गोष्ट अशी होती जी तुषारने विराजपासून लपवून ठेवली होती. ती काय आहे हे पुढे समजणार होतं. तुषार आत येताच आधीच त्याने आजोबा आजींचे पाय स्पर्श करून आशीर्वाद घेतला. मग विराजच्या आईवडिलांचेही पाय स्पर्श केले. सगळ्यांनी त्याला आनंदाने आशीर्वाद दिलाय. तेवढ्यात आजोबांची नजर एका रिकाम्या खुर्चीकडे गेली आणि त्यांनी त्याला बसायला सांगितलं.
ती खुर्ची विराज आणि त्याची बहीण पंखुडी यांच्यामध्ये होती. तुषारने एक कटाक्ष विराजकडे टाकला आणि शांतपणे जाऊन तिथे बसला. खरं तर त्याला तिथे बसायचं नव्हतं, पण विराज सोडणार नाही हे त्याला माहीत होतं. तुषार बसताच विराजने त्याच्याकडे रागाने पाहिलं, जणू म्हणत होता, तुला नंतर बघतो. त्यावर तुषार खोटं हसू देत हसला. तेवढ्या त्याची नजर विराजच्या शेजारी बसलेल्या आलियाकडे गेली. तो हसत म्हणाला, हॅलो भाभी, कदाचित तुम्ही मला ओळखत नसाल, पण मी तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे ओळखतो. विराजने मला तुमच्याबद्दल सगळं आधीच सांगितलं आहे. आता मी स्वतःबद्दल सांगतो. कदाचित विराजने माझ्याबद्दल थोडं सांगितलं असेल. हे ऐकून आलिया आश्चर्याने म्हणाली, नाही, त्यांनी कधीच तुमच्याबद्दल काही सांगितलं नाही. हे ऐकून तुषार विराजकडे रागाने पाहत म्हणाला, काय रे, तू तुझ्या खास मित्रालाच विसरलास? वाईफ मिळाली की मित्र विसरलास का? शेवटची ओळ त्याने हळू आवाजात फक्त विराजच्या कानात सांगितली. विराज त्याच्याकडे अजूनच रागाने पाहू लागला. तुषारने त्याला दुर्लक्ष करत पुन्हा आलियाकडे वळून हसत म्हटलं, काही हरकत नाही भाभी, कामाच्या घाईत विसरला असेल. मीच सांगतो, मी तुषार सिंह, विराजचा खास मित्र. आम्ही लहानपणापासून सोबत आहोत, म्हणजे अगदी लंगोट यार. आम्ही एकमेकांपासून काहीही लपवत नाही. आलियाने हसत त्याच्याशी ओळख करून घेतली आणि दोघे थोडा वेळ गप्पा मारू लागले. तेवढ्यात आजोबा म्हणाले, गप्पा नंतर करा, आधी जेवण करा, जेवण थंड होते. सगळे शांतपणे जेवायला लागले. थोड्या वेळाने सगळे हॉलमध्ये बसले आणि पुन्हा गप्पा सुरू झाल्या. तुषार आणि आलिया खूप हसत खेळत बोलत होते आणि हे पाहून विराजला प्रचंड राग येत होता. तो त्यांच्याकडे रागाने पाहत होता, जणू काही क्षणात काहीतरी करेल. विराज स्वभावाने खूपच पॉझिटिव्ह होता. त्याला आलियाला दुसऱ्या कोणासोबत पाहणं सहन होत नव्हतं. पण तुषार आणि आलिया या गोष्टींपासून अनभिज्ञ होते. तिथे अजून एक व्यक्ती होती जी सतत तुषारकडेच पाहत होती. ती म्हणजे विराजची धाकटी बहीण पंखुडी. तिच्या नजरेत तुषारसाठी प्रेम दिसत होतं, पण तुषारने एकदाही तिच्याकडे पाहिलं नाही. थोड्या वेळाने आजोबा म्हणाले, मी आता झोपायला जातो, तुम्हीही लवकर झोपा. आज आपण इथेच राहणार आहोत आणि उद्या सकाळी आपण पॅलेसला जाणार आहोत. विराज, तूही बहूला घेऊन आमच्या सोबत ये. विराज काहीच बोलला नाही, फक्त हलकेच मान हलवली. आलियाने त्याच्याकडे पाहिलं, पण तो शांत असल्याने तीही काही बोलली नाही. थोड्या वेळाने सगळे आपल्या खोल्यांमध्ये गेले. तेवढ्यात विराज उठला आणि काहीही न बोलता थेट आलियाकडे गेला आणि तिला अचानक उचलून घेतलं. आलिया घाबरली आणि तिने आपले हात विराजच्या गळ्यात घट्ट धरले. तुषार लगेच म्हणाला, अरे काय करतोयस तू? मला अजून भाभीशी खूप बोलायचं आहे, त्यांना खाली ठेव. आलियाही म्हणाली, हो, मला पण तुषार भाऊशी खूप बोलायचं आहे. तुमचे सगळे सिक्रेट्स कळायचे आहेत. विराजने तिच्याकडे कटाक्ष टाकला आणि तुषारला म्हणाला, जे काही बोलायचं आहे ते उद्या बोल. आता खूप उशीर झालाय, मला झोप येते. तुषार लगेच म्हणाला, मग तू जा, पण भाभीला सोड, त्यांना अजून झोप नाही आहे. तो आलियाकडे पाहत होता, जणू तिची सहमती मागत होता. आता आलिया काही बोलणार इतक्यात विराजने तिच्याकडे पाहून विचारलं, खरंच तुला झोप येत नाही आहे का वाईफी? विराज स्वतःकडे पाहत असल्याचं लक्षात येताच ती आधी नाही म्हणून मान हलवत होती, पण लगेचच हो म्हणून मान हलवत म्हणाली, नाही नाही, मलाही झोप येते. आलियाचं बोलणं ऐकताच विराजच्या ओठांवर एक खट्याळ स्मित उमटलं.
तो तसाच हसत तुषारकडे पाहत म्हणाला, पाहिलंस, आता जा आणि झोप. खूप काम बाकी आहेत. उद्यापासून सगळी जबाबदारी तुला सांभाळायची आहे. हे ऐकताच तुषारने त्याच्याकडे रोखून पाहिलं. जणू काही म्हणत होता, शेवटी तुझं खरं रूप दाखवलंच ना. विराजने भुवया उंचावत त्याच्याकडे पाहिलं. जणू म्हणत होता, हो, अगदी बरोबर समजलंस. यानंतर विराजने आलियाला उचललं आणि जिना चढत खोलीकडे निघाला. आलिया त्याच्याकडे पाहत होती, पण तुषारच्या नजरेला सामोरं जाताना तिला थोडीही लाजही वाटत होती. ती पटकन विराजच्या छातीशी बिलगली. तिच्या या कृतीने विराजच्या चेहऱ्यांवरचं स्मित आणखी गडद झालं. त्याने तिला अधिक घट्ट पकडलं आणि दोघंही रूममध्ये गेले. दरवाजा जोरात बंद झाल्याचा आवाज येताच तुषारने नाराजीने तोंड वाकडं केलं. तो स्वतःशीच म्हणाला, मित्र मित्र राहिला नाही. आणि पुढे म्हणाला, चल तुषार, तूही झोप. उद्यापासून तुझी खरी परीक्षा आहे. मित्र शत्रू बनणार आणि सगळी कामं तुझ्यावर टाकणार. असं म्हणत तो आपल्या खोलीकडे गेला. रूममध्ये जाऊन त्याने दरवाजा लॉक केला. पण लाईट लावताच त्याच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. बेडवर विराजची लहान बहीण पंखुडी बसली होती आणि त्याची वाट पाहत होती. तुषार काही क्षण तिथेच थिजून उभा राहिला. काही वेळाने पंखुडी उठून त्याच्याकडे आली आणि त्याच्या गळ्यात हात टाकले. तिचा स्पर्श जाणवताच तुषार भानावर आला. त्याने तिचे हात दूर करत दुसरीकडे वळत कठोर आवाजात म्हटलं, हे काय करत आहेस? इथून जा. असं रूममध्ये येऊ नकोस. कोणी पाहिलं तर प्रॉब्लेम होईल. त्याच्या या थंड प्रतिक्रियेमुळे पंखुडीला खूप वाईट वाटलं. तरीही ती मागून त्याला मिठी मारत हळू आवाजात म्हणाली, तुम्हाला माहिती आहे ना, मला तुमच्याबद्दल भावना आहेत. हे ऐकताच तुषारने तिचे हात झटकले आणि रागाने म्हणाला, किती वेळा सांगितलंय तुला, मला तू आवडत नाहीस. कृपया माझ्यापासून दूर राहा. आता इथून निघून जा. पण पंखुडी पुन्हा त्याच्याकडे येऊ लागली. हे पाहून तुषारने तिचे हात घट्ट पकडले आणि संतापाने म्हणाला, किती वेळा सांगू, मला तुझ्याबद्दल 1% प्रेम नाही. त्याच्या घट्ट पकडीमुळे तिच्या मनगटाला खूप वेदना होत होत्या, पण ती काहीच बोलली नाही. तुषारने तिला जवळजवळ ओढत दरवाजापर्यंत नेलं आणि बाहेर ढकलून म्हणाला, पुढे कधीही माझ्या आसपास फिरू नकोस. माझ्या मनात तुझ्यासाठी कधीच काही नव्हतं आणि कधीच नसेल. पंखुडीच्या डोळ्यात अश्रू आले. ती काही वेळ दरवाजाकडे पाहत राहिली, पण दरवाजा उघडला नाही. शेवटी ती हळूहळू आपल्या रूममध्ये निघून गेली. आता तुषार दरवाजाला टेकून उभा राहिला होता. तो स्वतःशीच म्हणाला, का समजत नाही तिला? आपण कधीच एकत्र येऊ शकत नाही. मी तिच्या लायक नाही. विराज माझा मित्र आहे आणि मला त्याचा विश्वास तोडायचा नाही. हे बोलताना त्याच्या डोळ्यातही अश्रू आले. दरम्यान विराज आलियाला घेऊन रूममध्ये आला. तो अजूनही तिला उचलून होता. आलिया सुटण्याचा प्रयत्न करत होती. आता सोडा ना, मी चालू शकते. विराजने नाही म्हणून मान हलवली आणि खट्याळपणे म्हणाला, नाही वाईफी, खाली जे केलंस त्याची शिक्षा भोगायला तयार हो. आलिया गोंधळून त्याच्याकडे पाहू लागली. विराज तिला बेडवर हलकसं ढकलत तिच्यावर झुकला. सगळं इतकं पटकन घडलं की आलियाला काही समजलंही नाही. ती घाबरून म्हणाली, हे काय करत आहात तुम्ही? दूर व्हा. पण विराज हसत तिच्याजवळ आणखी झुकत गेला. आलियाने त्याच्या छातीवर हात ठेवत म्हटलं, दूर राहा. तुमचे इरादे काहीतरी वेगळेच वाटत आहेत मला. विराज तिच्याकडे पाहत हलकसा हसला आणि काहीतरी असं म्हणाला ज्यामुळे आलिया
पूर्णपणे आश्चर्यचकित झाली. तर मित्रांनो, आजचा भाग इथे संपतोय. पुढील भाग नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.